नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत कृष्णभाऊ आदमाने यांच्या शेतावर. यांचं शेत मौजा खैरी नवघरेमध्ये येतो आणि यांचं राहणं आहे झिलपा येथे काटोल तालुक्यातील. तर आपण त्यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि आपण मागे बघत आहोत की यांचं हे जे पीक आहे हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आपल्या इथं अगोदर शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, पण लोक अजूनही आपल्या भागातले संत्रा आणि मोसंबीमध्येच गुंतून आहेत. आणि हे जे पीक आहे हे पीक एकदम संरक्षित पीक आहे. या बाबतीमध्ये आता यांनी नव्याने लागवड केलेली आहे, तर आपण यांच्याकडून माहिती घेऊन येऊ. तर नमस्कार कृष्णभाऊ. नमस्कार. हे आपलं जे पीक लागवड केलेलं आहे तुतीचं, हे तुतीची संकल्पना तुम्हाला कुठून मिळाली सगळ्यात पहिले? आधी मी पारंपरिक पद्धतीनुसार मी शेती करत होतो. हा. परंतु त्यामध्ये वरच्या पावसावर खूप अवलंबून लागत होतं तेव्हा. हा पण त्यामध्ये काही तेवढं उत्पन्न होत नव्हतं. हा हा पण त्याला जोडधंदा कसा करायचा, काय करायचा, कोणता तरी करायचा, म्हणून असं मी ते पाहण्यासाठी का कोणता धंदा करायचा यासाठी मी इकडे तिकडे सर्वीकडे फिरत राहिलो. हा. परंतु त्याच्या माहिती मला कुठे मिळाली नव्हती. नंतर मी कृषी अधिकारी कृषी विभागाकडे गेलो आणि हा. त्यांच्या अधिकाऱ्यांना मिळालो. त्यांच्याकडून वाकतकर मॅडम पण मिळाल्या. हा. त्यांनी मला सल्ला दिला की रेशीम शेती करा म्हणून. हा. तर रेशीम शेती कराल तर यामध्ये कमी पाणी आणि हा. उत्पन्न जास्त पण होतं म्हणून यामध्ये. नंतर मी रेशीम शेतीला सुरुवात केली. अच्छा, हे जे रेशीम शेतीला सुरुवात केली तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटलं? शेतीच्या बाबतीमध्ये काय मत पडतं तुमचं? कसं काय हे बाकीच्या पिकांपेक्षा वेगळं कसं काय? बाकीच्या पिकांपेक्षा हे पीक यासाठी आवडतं की याची लागवड एकदा केली की पुन्हा पुन्हा याची लागवड करायची गरज नाही. एक वेळा बॅच घेतली की त्याची कटिंग वगैरे करून घ्यायची. कटिंग केल्यानंतर मग त्याचे फुटवे येते आणि ते फुटवे आल्यानंतर त्यांना वाढायला 40 ते 45 दिवस लागते. अच्छा, म्हणजे फुटे कुठून कट करता तुम्ही? 1 ते 1.5 फुटावरून. हे इथून या अंतरावरून, बरोबर आहे. आणि हे फुटे तुम्ही याला खाऊ घालतात अळ्यांना? तर याचा फक्त पाला चारावा लागतो. अच्छा, पाला टाका. आणि हे पूर्ण जे अळ्या राहतात हे आपल्या सुरक्षित शेडमध्ये राहतात, है की नाही? त्यांना व्यवस्थित टेम्परेचर मध्ये आपलं हे द्यावं लागतं. आणि हे लागवड काय अंतरावर केलेली आहे तुम्ही तुतीची? लागवड मी 6-3-2 अंतरावर लावली आहे. 6 फूट असे 2 ओळीतलं अंतर आणि 2 तासाचं अंतर 3 फूट आहे. आणि लाईन मध्ये झाडाचं अंतर 2 फूट आहे. 2 फूट आहे. आणि हे जे लागवड केलेली किती एकर मध्ये केलेली? हे 1 ते 1.25 एकर मध्ये माझी लागवड आहे. 1 ते 1.5 एकर मध्ये. अच्छा, आणि अजून तुम्ही म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वर्षातून किती बॅच निघतात तुमच्या? वर्षातून तशा पाहिल्या तर 4 बॅचेस आरामात निघते. अच्छा, आणि तुम्हाला अजून 12 महिने बॅच काढायची असेल त्यासाठी तुम्ही नवीन लागवड केलेली? काही अर्ध्या पाऊण एकर मध्ये मी नवीन लागवड केली आहे. इथे समोरच आहे. मॅडम थोडं दाखवता, ही नवीन लागवड आहे. ओके. आणखी समोर मला ते पूर्ण क्षेत्रात वाढवायचं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहोत की खूप सुंदर पीक आहे. आणि कसं आहे, आपण जेव्हा शेतातले बाकीचे पिकं घेतो तर हरभरा, आपण सोयाबीन हरभरा जर घेतो म्हटलं तर वर्षातून 2 पिकं होतात. कपाशी तूर घेतो म्हटलं तर वर्षातून 1च पिकं होतात. पण हे जे पीक आहे तुतीचं, याच्यामध्ये आपल्याला वर्षातून 12 बॅचेस घेता येतात. आपण जर व्यवस्थित डिसिप्लिन आणि व्यवस्थित काळजी घेतली तर कमीत कमी 10 तर म्हणजे नेहमीच घेता येतात. तर हे अशा प्रकारचं पीक आहे. याच्यामध्ये की नाही आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये अळ्यांना मारायचं असते, याच्यामध्ये आपल्याला अळ्यांना जगवायचं असते. याच्यामध्ये आपल्याला निसर्गापासून थोडंसं कमी डॅमेज होऊ शकते, कारण का हे जे पीक राहते आपलं ते आपल्या शेडमध्ये राहते. आणि हे जे फक्त पानं आपल्याला जगवायचे असतात, हे एवढे तजेलदार पानं आपले जेवढे चांगले तयार झालेत, जेवढी चांगली क्वालिटीची तुती तयार झाली तेवढ्याच क्वालिटीचे आपले कोष तयार होतात. तर ठीक आहे, आपण याच्यानंतर आपण जाऊया आपण आपल्या शेडवर, की जिथे त्यांनी शेड आता बनवलेलं आहे. त्यामध्ये की हे उत्पन्न घेतात रेशीम कोचचं. हे आपल्याला बघता येईल की आपलं जे 2 ओळीमधलं अंतर जे यांनी ठेवलेलं आहे हे 6 फुटाचं ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे जे 2 अंतर ठेवलेलं आहे 3 फुटाचं ठेवलेलं आहे 2 याच्यामध्ये. आणि 2 झाडामधलं जे अंतर ठेवलेलं आहे त्यांनी हे 2 फुटाचं ठेवलेलं आहे. ठीक आहे ना? अशा प्रकारे यांनी लागवड केलेली आहे. यांची व्हेरायटी V1 व्हेरायटी यांनी लागवड केलेली आहे. त्यामुळे याची तजेलदार पानं आपण बघू शकता. आणि हे फक्त एकचदा लागवड करावं लागतात. यांना कापून आपल्याला किडींना खाऊ घालायचं असते. आणि आतापर्यंत 190 पर्यंत. नमस्कार. हे आता बघतोय आपण मागे शेड आहे हे यांचं. याच्यासाठी सुद्धा अनुदान आपल्या शासनाकडून दिलं जाते आणि तुती लागवडसाठी सुद्धा आपल्याला शासनाकडून अनुदान दिलं जाते. दादा, हे आपल्याला तुती लागवड आणि शेड हे दोन्ही तयार करण्यासाठी आपल्याला शासनाकडून किती अनुदान मिळालं? शासनाकडून मला 4,18,000 रुपये असं अनुदान आहे टोटल. आणि हे MRGS मधून मिळालं तुम्हाला? MRGS मधून मिळालं, बरोबर आहे ना? ठीक आहे, ते जाऊया. हे शेड मध्ये आता तुती आपण
किडींना खाऊ घालत असतो. मॅडम कुठे एकदम किडींना दिसू द्या. केलं चालू. ओके. आता बघत असाल आपण की ह्या ज्या आता सध्या 100 अंडीपुंची यांनी आता बॅच लावलेली आहे आणि बॅच मध्ये तुम्ही बघत असाल ह्या अळ्या आहेत. ठीक आहे ना. या अळ्यांना आपण हे पाने खाऊ घालत असतो. मग ह्या पाने खाऊन ह्या अळ्या मोठ्या होतात आणि हे आपलं पूर्ण पानं खाऊन झालेत की मग स्वतःभोवती कोश तयार करतात आणि तेच कोश आपल्याला मार्केटमध्ये विकायचे असतात, ज्याच्यापासून आपण रेशीम आणि रेशीमची वस्त्र आपण पेहराव करत असतो. अशा प्रकारे ही बॅच तयार करायची असते. याच्यामध्ये कधीही आपल्याला केमिकल या पानांवर फवारायचं नसते. त्याच्यामुळे काही अळ्यांना थोडीशी बाधा होते, अळ्यां जगायला हे होते. त्यामुळे आपल्याला सगळं जैविक कीटकनाशकच म्हणजे गरज पडली तर, अदरवाईज आपण कीटकनाशक वापरतच नाहीत. त्याच्यामुळे अशा प्रकारची ही आपली बॅच निघत असते. आणि बॅचमध्ये आपलं उत्पन्न किती निघालं होतं, किती अंडीपुंज घेतली होती आपण टोटल? सुरुवातीला पहिली बॅच होती तेव्हा मी 100 अंडीपुंज घेतले होते. हा. आणि 100 अंडीपुंजला मला 96 किलो कोश निघाला होता. अच्छा. अंडीपुंज कुठून घेतलं होतं तुम्ही विकत? मी वाघमारेकडून इथलं वर्धेकडचे आहे पवनारला, तर ते वाघमारे होते त्यांच्याकडून घेतले. अच्छा. आणि याला एक बॅच काढायला किती खर्च येतो तुम्हाला? एक बॅच काढायला साधारणतः 10 ते 12 हजार रुपये किंवा 15,000 रुपये जवळपास खर्च येतो, पूर्ण टोटली असं खत वगैरे पकडून. हा. आणि याच्यामध्ये उत्पन्न किती रुपयाचं झालं होतं तुम्हाला पहिल्या बॅच मध्ये? 96 किलो पहिल्या बॅच मध्ये मला 53,000 रुपये उत्पन्न झालं होतं. काय भाव मिळाला होता तुम्हाला? 590 रुपये किलो गेला होता त्यावेळेला. आणि माल कुठे विकला होता तुम्ही? मी बीड मार्केटला. बीड मार्केटला. अच्छा. अशा प्रकारचं हे पीक आहे मित्रांनो. हे आपल्याला याच्यामध्ये थोडं लक्ष घालायचं आहे. नुसतं संत्रा आणि मोसंबीमध्ये गुंतून राहतात, आपण याही पिकाकडे वळू शकतो. हेही आपल्याकडे ऑप्शन आहेत. त्यांच्याकडे पाणी आहे, ड्रीप इरिगेशन आहे, आणि किंवा शेड वगैरे बनवून. तुती पीक म्हणजे कसं आहे, तू आणि ती म्हणजे हे दोघं जण मिळून एका शेडमध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकतात आणि पगारी नोकरीसारखं महिन्याला 50,000 रुपये उत्पन्न आरामशीर घेऊ शकतात. तर याकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. तरी सर्व बघणारे, आमचे व्हिडिओ बघणारे जे सर्व शेतकरी बंधू आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आमच्या कृषी विभागाकडून की आपल्याला कोणी जर रेशीम शेतीमध्ये इच्छुक असणार तर आमच्या ऑफिसला आपण संपर्क करा. आम्ही या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आणि प्रोत्साहन सुद्धा देऊ. तर आम्ही धन्यवाद.